सागर मुलांच्या शाळेत ओपन डेला आजही एकटाच गेला होता. कारण त्याची पत्नी माधवी नोकरी करत होती व तिला आज सुट्टी मिळणार नव्हती. सागरने जेव्हा मुलांचे मार्क्स बघितले तेव्हा तो खूप रागात होता आणि रागारागातच तो घरी आला. घरी येऊन त्यांनी माधवीला सरळ नोकरी सोडायला सांगितलं. पण माधवीला नोकरी सोडायची नव्हती, कारण सागर व माधवी यांचे लग्न झाले तेव्हा ते गावीच राहत होते. सागर जवळच्याच ठिकाणी एका साधारण नोकरी करत होता, तर माधवी घरीच असायची. त्यांना 2 अपत्य असतात. दोन्ही मुले आता शाळेत जाण्याच्या वयाची देखील झालेली असतात. त्यामुळे वाढता खर्च, महागाई यामुळे त्यांना नेहमीच आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागायचं. त्यांची परिस्थिती बेताचीच होती. नोकरी दोघांनीही केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणूनच दोघांनीही शहरात जाऊन नोकरी करण्याचे ठरवले आणि बघता बघता त्यांना चांगली नोकरी देखील लागली. काही महिन्यात त्यांची परिस्थिती सुधारू लागली. आता दोघेही खूप खुश होते. कारण मनाप्रमाणे नोकरी व परिस्थितीचे सुद्धा सुधारत असल्यामुळे दोघांना देखील खूप समाधान वाटत होते. आता शहरात आल्यानंतर दोन्ही मुलांना चांगल्या एका शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. दोघांचे शिक्षण देखील छान चालू होते. पण त्यांना सांभाळण्यासाठी घरी कोणी नव्हतं. त्यामुळे त्यांच्या आजीला घेऊन येण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार आजी घरी राहायला आली. पण माधवी सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण सर्व काही करून अगदी ऑफिसला जायची. घरातील सर्व जबाबदाऱ्या ती अगदी चोखपणे पार पाडायची. हे सर्व करता करता तिची तारेवरची कसरत व्हायची. पण तरीही ती कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार करत नसायची, कारण ती हे सर्व कर्तव्य म्हणून करत होती. पण एके दिवशी तिने एक निर्णय घेतला, नोकरी सोडण्याचा, आणि ती राजीनामा पत्र घेऊन ऑफिसमध्ये यायला निघाली. नोकरी सोडावी लागत आहे यामुळे माधवी आज खूपच जास्त उदास होती. तिचे चेहऱ्यावरचे नैराश्य पाहून तिच्यासोबत काम करणारी मैत्रीण तिला विचारू लागली की, आज तू खूप उदास का वाटत आहेस? आणि हे आता हातामध्ये तुझ्या कसले लेटर आहे? ती तेव्हा काहीच बोलत नाही. पण तिची जवळची मैत्रीण मात्र तिला सतत वारंवार प्रश्न विचारू लागते की तू अशी गप्प का आहेस? आणि मी गेल्या काही दिवसापासून पाहत आहे की तुझे कामात देखील फारसे लक्ष नाही. तू आपल्याच विचारात हरवलेली असतेस. माझ्याशी देखील फारसे बोलत नाहीस. त्यावर न राहवून माधवीने आपल्या जवळच्या मैत्रिणीला सर्व काही सांगायला सुरुवात केली. ती सांगू लागली की गेल्या आठवड्यात मुलांच्या शाळेमध्ये ओपन डे होता, पण मला कामावरून सुट्टी घेता आली नाही. त्यामुळे मी तिथे जाऊ शकली नाही. पण सागर गेले होते. मुलांचे मार्क लिस्ट पाहून ते खूप रागारागात घरी आले आणि मला त्यांनी सांगितलं की सरळ नोकरी सोडून दे, कारण दिवसेंदिवस आपल्या मुलाला खूपच कमी मार्क्स मिळत आहेत. त्याच्याकडे लक्ष द्यायला घरी कोणीच नसतं. त्यामुळे तो अभ्यास देखील फारसा काही करत नाही आणि पिऊला देखील खेळायला सोबत कोणीच नसतं. तिचे देखील खूप हालच होत आहेत. तिला आता तुझी गरज आहे. मुलांना अभ्यासात कमी मार्क मिळत असतील, त्यांना खेळण्यासाठी त्यांच्यासोबत कोणीच नसेल तर काय उपयोग आहे सांग? त्यांच्या क्लासमधील इतर मुलांचे मार्क्सने मी देखील बघितले आहेत. त्यांना खूप चांगले मार्क्स पडले आहेत. फक्त आपल्याच मुलांना इतके कमी मार्क्स का? तर त्यांचं अभ्यासात लक्ष नाही किंवा त्यांचा अभ्यास घेण्यासाठी घरी कोणी नाही. त्यामुळेच हा असा रिझल्ट आज पाहण्यास मिळत आहे. पण जर तू त्यांचा अभ्यास घेत राहशील, त्यांच्याकडे लक्ष देशील, तर आपली मुले देखील खूप हुशार होतील. त्यामुळे तू नोकरी सोडलेलीच बरी आहे. मुलांसाठी वेळ नसेल तर काय उपयोग अशा नोकरीचा, तूच सांग मला. आता आई सांगत होती की मुले जेव्हा दुपारी शाळेवरून घरी येतात तेव्हा ते सकाळीच बनवलेलं जेवण खातात. त्यांना नीट गरम गरम जेवण देखील मिळत नाही. आणि आता माझं प्रमोशन झालं आहे ना, मग काय गरज आहे तुला नोकरी करायची? मी जितकं कमवतो तितक्यामध्ये आपण आरामात राहू शकतो. मग सोडून दे ना आता ती तुझी नोकरी आणि लक्ष दे ना पूर्ण वेळ आपल्या मुलांच्याकडे, तरच ते हुशार होतील. याआधीसुद्धा किती वेळा सांगितलं आहे मी तुला, पण तू ऐकशील तर ना.
तुला तर तुझी नोकरीच महत्त्वाची वाटते, मुलांच्या पेक्षाही, त्यांच्या भविष्यापेक्षाही. तुला तुझी नोकरी जास्त महत्त्वाची वाटते का? अहो, सागर ऐका ना, आपला मुलगा हुशारच आहे. गेल्या काही दिवसापासून तो आजारी होता. त्यामुळे त्याला अभ्यासात फारसा वेळ देता आला नाही. पण इतका कमी वेळ मिळूनसुद्धा त्याने चांगले मार्क्स मिळवले आहेत. आणि अजून छोटा आहे आणि करेल ना थोडा थोडा मोठा झाल्यानंतर. आणि बबडीचे म्हणाल तर आपण तिचे काहीतरी दुसरी सोय पाहून घेऊ. त्यासाठी नोकरी सोडायची काय गरज आहे? आपण दुसरे पर्याय नक्कीच शोधू शकतो. अगं पण माधवी, फक्त एवढंच कारण आहे का? बबडी अजून छोटी आहे. तिला तर आता तुझी गरज आहे एक आई म्हणून. तू तिच्यासोबत असावं असं तिला देखील वाटत असेल ना? तिला देखील इतर मुली जशा तिच्या मैत्रिणी तिच्या आईंसोबत खेळतात तसं तिलाही वाटत असेल ना? तिनेसुद्धा तिच्या आईसोबत खेळावं, थोडा वेळ घालवावा. पण तुला तर वेळच नसतो. तर काय करणार? तू घरात राहशील तर मुलांकडे लक्ष राहील. त्यांना तू बाहेर फिरायला देखील घेऊन जाऊ शकतेस. त्यांच्यासोबत चांगला टाईम देखील घालवू शकतेस. आणि मी जेव्हा घरी येतो तेव्हा तू कामात व्यस्त असतेस. तू देखील दमलेली असतेस हे मला मान्य आहे. पण तू नेहमी घरी आल्यानंतर कामात राहतेस. मला सुद्धा वाटतं की बायकोने जवळ आपल्या बसावं, थोडी चौकशी करावी. पण तुला कामातून फुरसतच मिळत नाही. मुलेसुद्धा जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा सुद्धा ते एकटेच असतात. त्यांना ना तू दिसतेस ना मी, कारण आपण दोघेही कायम बाहेर ऑफिसमध्येच असतो. त्यामुळे ते घरी आल्यानंतर सुद्धा एकटेच राहतात. आपल्याला खरंच आता गरज नाही आहे तुझ्या नोकरीची, त्या पैशांची. कारण आता आपल्या मुलांना वेळ देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांचे चांगले भविष्य घडवणे हे आता जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तूच काय ते ठरव. एक चांगली आई, बायको या जबाबदाऱ्या पार पाडणं तुझं कर्तव्य नाही का? सागरचे असे बोलणे ऐकून माधवीला खूप अस्वस्थ वाटू लागले. तिला अपराधीपणाची भावना वाटू लागली. मीच कुठेतरी कमी पडते की काय असंच तिला वाटू लागलं. आपण आपले जबाबदाऱ्या, आपल्या कर्तव्य नीट पार पाडू शकत नाही का याची खंत तिला आता वाटू लागली होती. आपल्या मुलांना, आपल्या पतीला आपण वेळ देऊ शकत नाही याची खंत नेहमीच माधवीला सतावत असे. आणि त्यातच सागरचे असे बोलणे ऐकून तिचा निर्णय अजूनच पक्का झाला होता. त्यामुळे तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. ती तिच्या असं मैत्रिणीला सांगत होती. आपल्या जिवलग मैत्रिणीची अशी उदासीनता पाहून तिच्या मैत्रिणीला खूप वाईट वाटले. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी, तिला खंबीर बनवण्यासाठी आता तिची मैत्रीण पुढे आली. ती तिला सांगू लागली की हे बघ, असं काहीही नाही. आपण गेल्या 10 वर्षापासून एकत्र काम करत आहोत. मी तुला चांगलेच ओळखते. तू तुझे कर्तव्य पार पाडण्यास कधीच कमी पडलेली नाहीस. आता तू नोकरी करतेस तर थोडं मागंपुढं गोष्टी होऊ शकतात. अगदी काही प्रत्येक गोष्ट परफेक्ट वेळेलाच होईल असं नाही. पण मुले तुम्हा दोघांची आहेत. त्यामुळे जबाबदाऱ्या तुम्हा दोघांच्या देखील असायला हव्यात. तू प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक घरातल्या कामात लक्ष देणं हेच काही कंपल्सरी नाही. तर तुझ्या पतीने देखील मुलांच्याकडे, त्यांच्या अभ्यासाकडे थोडंफार तरी लक्ष द्यायला हवे. दोघांना वेळ मिळतो तसा दोघांनीही थोडंफार समजून ही सर्व कामे करायला हवीत. तू जेव्हा कामाला सुरुवात केली होतीस, जेव्हा तू नोकरीमध्ये रुजू झाली होतीस तेव्हा तुला पैशांची गरज होती म्हणून तू रुजू झाली होतीस. आणि आता जरी तुमची परिस्थिती सुधारलेली असली तरीही पैशांसाठी नाही. पण तू तुझा स्वाभिमान जपून स्वतःच्या पायावर काहीतरी करू पाहत आहेस. स्वअस्तित्व घडवत आहेस आणि स्वावलंबीसुद्धा यातून बनत आहेस. तर तू नोकरी सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे? नोकरी सोडणे हा काही पर्याय नाही. तर ज्या काही अडचणी आहेत त्याला योग्य पर्याय शोधणे हेच योग्य आहे. घरातील ज्या काही जबाबदारी आहेत त्या दोघांनी एकमेकांना समजून घेऊन वाटून घ्या. मुलांना देखील तितकाच वेळ द्या. गेल्या इतक्या वर्षापासून मी तुला ओळखत आहे. तू बेजबाबदारपणे कधीच वागलेली नाहीस. मी तसं कधी पाहिलंच नाही. मग आजच अचानक तू स्वतःला असं बेजबाबदार का ठरवत आहेस? तू सगळा दोष स्वतःलाच का देत आहेस? संसार तुम्हा दोघांचा आहे, तर त्या जबाबदाऱ्याही दोघांनीही वाटून घ्यायला हवेत. मुले तुमचीच आहेत तर मुलांच्याकडे लक्ष सागर
सागरने देखील थोडंफार द्यायला हवं नाही का? ही नोकरी फक्त पैशांसाठी नाही तर तुझे एक स्वतंत्र अस्तित्वाची ओळख करून देते. मैत्रिणीचे बोलणे ऐकून माधवी भानावर आली. आपण काय चूक करत आहोत याची तिला जाणीव झाली. तिने पटकन निर्णय बदलला आणि हातातील राजीनामा लेटर फाडून टाकले आणि मनावरचे ओझे देखील थोडे हलके केले होते. तिने आता एक पक्का निर्णय घेतला होता की आपण आता नोकरी सोडणार नाही. तर सागरशी बोलून सर्व प्रॉब्लेमवर काहीतरी उपाय शोधण्याचे तिने ठरवले. आता दोघांनीही समजून घ्यायला हवं आहे. आज मन मोकळे करून माधवी खंबीर मनाने व आत्मविश्वासाने घरी परतणार होती आणि आपल्या नवऱ्याशी म्हणजेच सागरशी बोलणार होती. आयुष्याच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण स्वतःला हरवता कामा नये. आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव स्वतःच ठेवायला हवी. नाहीतर आपण स्वतःलाच एक दिवस हरवून बसू. जबाबदाऱ्या तर आयुष्यभर असतातच. त्या नक्कीच पार पाडाव्याच लागतात. पण त्या पार पाडताना स्व-अस्तित्व, स्वावलंबीपणाची जबाबदारी देखील स्वतःच पार पाडण्यासाठी नेहमी सतर्क देखील राहावं लागतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.